नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धोंडा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। धोंडाचा अर्थ होतो दगड। धोंडा म्हणजे दगड। आतापर्यंत आपण या पाठामध्ये पाहिलं होतं की राजू खेळकर वृत्तीचा आहे आणि शाळेतून येताना तो खेळत असताना त्याला एक विशिष्ट प्रकारचा गुळगुळीत असा दगड सापडतो आणि त्याच्या बरोबर तो खेळण्यामध्ये घरी जायला त्याला उशीर होतो आणि घरातील सगळे त्याची वाट पाहत आहेत। त्याच्या स्वागतासाठी आता उभे आहेत। पाहूया आता घरातील त्याचे स्वागत कसे करणार आहेत ते आपण पाठाच्या पुढील परिच्छेदामधून जाणून घेऊया। राजू घरी आला। घरी नेहमीप्रमाणेच त्याचं स्वागत होणार होतं। राजूचे वडील बाबा पाटील कडक शिस्तीचे आणि करारी म्हणजेच अत्यंत कणखर असे, रागीट, शिस्तीने कडक, त्याला आपण करारी असे म्हणतो। घरी येताच बाबांचा करडा स्वर राजूच्या कानी पडला, म्हणजे हुकूमत असणारा, दरारा असणारा आवाज। राजू, कुठे होता इतक्या वेळेपर्यंत? शाळा सुटल्यानंतर मी खेळत होतो, राजू म्हटला। काय खेळत होतास? दगडधोंडे? बाबांचा वैतागलेला स्वर। हो, राजूचा हुंकार, म्हणजे असं मान वगैरे हलवून नुसतं बोलतो त्याला आपण हुंकार असं म्हणतो। बाबांनी राजूच्या खिशातील सर्व दगडधोंडे काढून बाहेर भिरकावले। भिरकावणे म्हणजे फेकून देणे। फेकलेल्या त्या गुळगुळीत धोंड्याकडे राजू आशाळभूत नजरेने पाहत होता। आता बघा, खूप सारे त्याच्या खिशामध्ये धोंडे वगैरे होते, दगडधोंडे, परंतु राजूचं लक्ष कोणत्या दगडाकडे होतं? तो एक विशिष्ट प्रकारचा जो त्याला गुळगुळीत आकाराने दिसायला गुळगुळीत पण स्पर्शाने एकदम खरखरीत होता, त्या धोंड्याकडे राजू एकदम आशा लावून बघत होता। रात्र बरीच झाली होती पण राजूला झोपच येत नव्हती। बाबांनी बाहेर फेकलेला तो गुळगुळीत धोंडाच त्याच्या डोळ्यासमोर येत होता। आजूबाजूला पाहत तो बाहेर पडला। बाहेर किट्ट अंधार होता, म्हणजे अत्यंत रात्र झालेली होती आणि काळाभोर असा अंधार पडलेला होता। तो धोंडा त्याला कुठे सापडणार होता? तरी देखील बाबांनी जिथे ते सर्व दगडधोंडे भिरकावले होते ती जागा त्याने शोधून काढली, पण तो धोंडा काही सापडेना। आता बघा, राजूने खिशातले दगड सगळे वडिलांकडे काढून दिले आणि वडिलांना फार राग आलेला होता की नाही, म्हणून त्याच्या वडिलांनी काय केले, सगळे त्याचे दगडधोंडे जेवढे पण खिशामध्ये होते ते सगळे घेतले आणि घराच्या बाहेर फेकून दिले। आता त्याला असं वाटलं की तो विशिष्ट प्रकारचा दगड म्हणजे वेगळाच होता की नाही, त्याच्याबद्दल त्याला उत्सुकता वगैरे वाटत होती, आश्चर्य वाटत होता, म्हणून तो धोंडा त्याला पाहिजे होता। पण आता रात्री काळोख होता, अंधार होता आणि ते धोंडे वडिलांनी दगडधोंडे फेकले होते बाहेर आणि आता त्याला ती कुठे शोधणार हा प्रश्न त्याला पडला होता। पण म्हणून तो सगळे झोपल्यानंतर त्या जागेवरती गेला जिथे बाबांनी त्याचे धोंडे फेकले होते, तिकडे जाऊन त्याने शोधायचा प्रयत्न केला, पण तो धोंडा काही सापडेना। राजू कष्टाने उठला। शेवटचा प्रयत्न म्हणून झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय त्याने केला। कष्टाने म्हणजे अत्यंत दुःखी होऊन, की त्याला त्या धोंड्याबद्दल थोडी उत्सुकता होती आणि एक वेगळ्या प्रकारचा धोंडा होता म्हणून त्याला त्याच्याबद्दल थोडी ओढ लागली होती, पण तो काही भेटत नव्हता आणि त्यामुळे थोडा नाराज झाला होता, दुःखी झाला होता, म्हणून तो कष्टाने उठला। शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने काय केलं, झुडपांमध्ये शोधण्याचा निर्णय घेतला। तिकडे जात असतानाच गर्द झुडपामध्ये राजूला काहीशी अंधुकशी चकाकी असलेला तो धोंडा दिसला। बघा, तो दुःखी झाला होता, पण त्याने शेवटचा प्रयत्न म्हणून कुठे शोधायचा प्रयत्न केला की घराच्या बाहेरची काही ज्या जागेवरती वडिलांनी त्याचे ते दगडधोंडे फेकले होते त्याच्या बाजूलाच गर्द अशी झुडपं होती आणि त्याने प्रयत्न केला की आता आपण तिकडे जाऊन शोधूया। पण त्याला तिथे शोधायला गेला असता त्याला तिथे काय दिलं की तो अंधुकशा प्रकाशामध्ये तो धोंडा चकाकी घेऊन प्रकाशित झालेला होता, म्हणजे रात्रीच्या वेळी हा असा दिसतो। तर कुठलीही भीती न बाळगता राजूने झुडपात हात घालून तो धोंडा काढला। आता बघा, लहान मुलांना जेव्हा असे नवीन काही गोष्टी पाहायला मिळतात ते सहसा बघायला गेले तर ते घाबरतात, पण जेव्हा तो धोंडा
त्याने पाहिला. दिवसाच्या प्रकाशामध्ये तो सर्वसामान्य दगडांप्रमाणेच दिसत होता, पण रात्रीच्या त्या अंधुक अंधारामध्ये, काळोखामध्ये तो जरा चमकत होता. आणि त्या चमकणाऱ्या त्या धोंड्याकडे पाहून राजूला भीती वगैरे वाटली नाही. उलट तो आश्चर्याने म्हटला की हा रात्रीच्या वेळी असा दिसतो काय. आणि त्याने तो धोंडा सर्वसामान्य धोंड्यांप्रमाणे हातामध्ये उचलून घेतला आणि दबक्या पावलानं घरात येऊन टेबलाच्या ड्रॉवर हळूच उघडून त्यानं सगळे दगडधोंडे एका कोपऱ्यात ठेवले. दबक्या पावलाने म्हणजे घरातील सगळे झोपले असतील आणि कोणाला माहिती पडावी नाही, त्याची बाहेर जाण्याची आणि आत येण्याची चाहूल कोणाला लागू नये म्हणून एकदम हळूहळू आवाज न करता तो त्या पावलाने किंवा त्या पायाने घरामध्ये आला आणि ते सगळे दगडधोंडे जे काही त्याने आणले होते त्याच्या घरातील त्याच्या रूममध्ये गेला आणि टेबलाच्या ड्रॉवर उघडून त्याने त्याच्यामध्ये हळूच ते सगळे दगड ठेवून दिली. सकाळी उठल्यावर राजूनं टेबलाचा संपूर्ण ड्रॉवर उघडला. धोंड्याबरोबर सोबत ठेवलेले इतर 3-4 दगड त्याला सापडले नाहीत. राजूनं धोंड्यांकडे निरखून पाहिलं. तो आकाराने त्याला काहीसा फुगीर भासला. आता बघा, इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. आता ते बाकीचे दगड कुठे गेले होते आणि तो नवीन सापडलेला एक विशिष्ट प्रकारचा जो दगड होता तो कसा काय फुगीर झाला, याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण बघा, आता त्याने काय केलं होतं, रात्री झोपायच्या आधी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये त्याने तो दगड, विशिष्ट प्रकारचा जो धोंडा त्याला सापडला होता, त्याच्याबरोबर त्याने अजून काही दगड आणली होती आणि ती दगड धोंडे सगळे त्याने त्या ड्रॉवरच्या कोपऱ्यामध्ये ठेवलं होतं. पण सकाळी उठून त्याने जेव्हा पाहिलं, त्या धोंड्यांकडे निरखून पाहिलं, तर त्याच्या बाजूला जे 3-4 काही दगड होते ते त्याला सापडत नव्हती. आणि जो नवीन दगड त्याला भेटला होता, जो गुळगुळीत होता पण स्पर्शाने खरखरीत होता, अशा त्या दगडाकडे त्याने जेव्हा निरीक्षण करून पाहिलं तर त्याचा आकार त्याला थोडा फुगीर म्हणजे थोडा वाढल्यासारखा भासला आणि उचलताना सुद्धा तो पूर्वीपेक्षा वजनानेही त्याला तो जड जाणवला. हा आपल्याला भास होतोय की काय? आता राजूला बघा, ते काल त्याने खेळला होता तो त्या दगडावर, त्यामुळे त्याला अंदाज होता की त्याचं वजन किती असेल आणि आत्ताच्या वजनामध्ये त्याला थोडा फरक जाणवला. त्याचं आकार पण बदलला होता आणि त्याचं वजन पण वाढलं होतं. आता त्याचं वजन का वाढलं, त्याचा आकार का वाढला किंवा इतर दगड का सापडत नव्हते याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण हे सगळं बघितल्यावरती ना त्याला थोडं असं भ्रम झाल्यासारखं वाटलं. त्याला असंच वाटलं की जणू तो भासच होत आहे त्याला. राजूला कसलाच अर्थबोध होत नव्हता. तेवढ्यात आईच्या हाकेनं तो विचार शृंखलेतून बाहेर आला. विचार शृंखला म्हणजे तो विचार करत होता, विचारामध्ये अगदी तल्लीन होऊन गेला होता, मग्न होऊन गेला होता. त्याला काही सुचतच नव्हती. अरे, मी इतके दगड ठेवले होते, 2-3-4 दगड होते, तेही दिसत नाही. आणि हा जो काही नवीन विशिष्ट प्रकारचा दगड मला भेटलेला आहे त्याच्यामध्ये एवढा परिवर्तन कसं झाला, ही सगळं त्याची विचारांची शृंखला चालू होती. आणि जेव्हा आईने त्याला हाक मारलं तेव्हा तो त्या विचारातून बाहेर आला. शाळेत जाताना राजूनं सर्वांची नजर चुकवत तो धोंडा हळूच आपल्या दप्तरात ठेवला. त्या धोंड्यामुळे राजूच्या मनात कुतूहल जागृत झालं होतं. रात्री कुणालाही न दाखवता राजूनं तो धोंडा पुन्हा आधीच्याच ठिकाणी ड्रॉवरमध्ये ठेवला व फारसा कुणाशी न बोलता झोपी गेला. आता बघा, सकाळी तो उठला होता, त्या धोंड्याला पाहून त्याला काही गोष्टी समजल्या नव्हत्या, काही विचारामध्ये मग्न झाला होता आणि तसंच तो आहे ना, तो दगड त्याच्या दप्तरामध्ये ठेवतो आणि सकाळी तो शाळेत तसंच निघून जातो आणि दिवसभर त्याच्या मनामध्ये तेच विचार चालू असतात. त्या धोंड्याविषयी त्याच्या मनामध्ये थोडी कुतूहलता निर्माण झाली होती. रात्री पण मग त्याने तो धोंडा कोणालाही दाखवला नाही आणि तसाच तो पहिल्या दिवशी रात्री जसं ठेवला होता तसंच आधीच्या पहिल्या दिवशीच्या ज्या ड्रॉवरमध्ये त्याने ठेवला होता तसाच तो त्याने त्या ड्रॉवरमध्ये नेऊन ठेवला दुसऱ्या दिवशी रात्री. आणि फारसा कोणाबरोबर बोलला वगैरे नाही आणि थोडा असंच न बोलताच तो झोपी गेला. मध्यरात्री एखाद्या स्वप्नातून उठावा तसा तो गडबडून उठला. आता बघा, तो रात्री झोपून गेला पण अचानक मध्यरात्री त्याला जाग आली आणि ज्याप्रमाणे आपण स्वप्नात वावरत असतो आणि स्वप्नात वावरत असताना अचानक आपण गडबडून उठतो तशा प्रकारे त्याच्याबरोबर झालं होतं की स्वप्नातून उठावं तसं तो गडबडून उठला. आई त्याच्या शेजारीच झोपली होती. त्यानं तिला हलवलं पण ती उठली नाही. राजूला आश्चर्य वाटलं. टाचणी पडल्याचा आवाज होताच उठणारी आई एवढी गाठ कशी झोपली याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. आता बघा, त्याला जेव्हा तो उठला तर असं जण वाटत होतं की तो स्वप्नामध्येच गडबडून उठलेला आहे आणि त्याने पाहिलं की त्याच्या बाजूला त्याची आई येऊन झोपलेले, पण त्याच्या आई एवढं हालचाल होत होते तरी पण त्याच्या आईला जाग आली नाही. आणि त्याला आश्चर्य वाटलं की कधी पण आहे ना, आईची झोप अल्लद असते, म्हणजे जरी टाचणी जरी पडली तरी तिला लगेच जाग येते, पण आज
आज आई एवढी गाढ का झोपलेली आहे, या सगळ्या गोष्टींचं त्याला नवल वाटतं, आश्चर्य वाटतं. पण तेवढ्यात काय होतं, त्याचं लक्ष टेबलाकडे गेलं आणि तो चकित झाला, आश्चर्यचकित त्याला म्हणतो आपण. काय झालं होतं, जिथे धोंडा ठेवला होता त्या बंद ड्रॉवरच्या फटीतून प्रखर प्रकाश किरण बाहेर येताना त्याला दिसली. एखाद्या चुंबकाकडे आकर्षित व्हावं तसा राजू टेबलाकडे ओढला गेला. आता बघा, मध्यरात्रीची वेळ होती, त्याला जाग आली होती, आई पण अत्यंत गाढ झोपेमध्ये होती आणि त्या गोष्टीचं त्याला नवल वाटत होतं. आणि अचानक त्याचं लक्ष त्याने ज्या ड्रॉवरमध्ये तो धोंडा ठेवला होता तिकडे गेलं. आणि बघा, कधी कधी आपल्याला दरवाजाच्या फटीतून, खिडकीच्या फटीतून किंवा ड्रॉवरच्या फटीतून, काळोखामध्ये जर लाईट वगैरे असेल बाहेर किंवा आत, तर आपल्याला त्या फटीतून थोडा प्रकाश दिसतो. तसंच त्या ड्रॉवरमधून त्याला प्रकाश येताना दिसला, प्रकाश किरण बाहेर येताना दिसली. आणि ज्याप्रमाणे एखाद्या चुंबकाकडे कोणतीही वस्तू आकर्षित होत जाते, तसंच राजू सुद्धा त्या धोंड्याच्या चुंबकाकडे आकर्षित होत त्या टेबलाकडे गेला. नकळत त्यानं ड्रॉवर उघडला. उघडताच तो खाली प्रकाशानं झळकून गेली, ती खोली पूर्ण प्रकाशानं झळकून गेली. आता बघा, त्याला जे काय चाललं होतं ना, ते त्याला उमजत नव्हतं, समजत नव्हतं, त्याच्या नकळत ह्या सगळ्या गोष्टी होत होता. आणि जेव्हा त्याने तो ड्रॉवर खोलला तर त्या ड्रॉवरमध्ये जो काही दगड होता किंवा जो काही धोंडा होता, त्या धोंडाच्या प्रकाशाने, त्या दगडाच्या प्रकाशाने त्याची पूर्ण खोली ज्याप्रमाणे लाईटीच्या उजेडाने प्रकाशून जाते, तसेच ती पूर्ण प्रकाशित झाली होती खोली त्याची. धोंडा एखाद्या हिऱ्यासारखा चमकत होता, त्याच्यापासून विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत होत्या. त्या प्रखर प्रकाशातही आई व बाबा झोपलेले पाहून राजू गांगरला. आता बघा, मध्यरात्रीच्या वेळेस एवढ्या काही घटना घडत होत्या, आई पण एकदम गाढ झोपलेली होती. तो दगड जेव्हा काढला तर पूर्ण रूम, त्याचं पूर्ण खोली प्रकाशित झाली आणि विशिष्ट प्रकारच्या लहरी निघत असलेले राजूला दिसत होते. आणि ह्या एवढ्या उजेडामध्ये, ह्या तीक्ष्ण प्रकारच्या प्रकाशामध्ये आई बाबा झोपलेले पाहून राजू थोडा गांगरला, थोडा तो हादरला. काय झालं त्याला उमजत नव्हतं. कदाचित या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा तर्क त्याने लावला. आता बघा, तो चाणक्य बुद्धीचा होता, जिज्ञासू वृत्तीचा होता आणि ह्या घटना का घडत असतील याचे त्याने थोडा अंदाज लावला. त्याला समजलं होतं की कदाचित ह्या धोंड्याच्या ह्या प्रकाशमुळे किंवा धोंड्याच्या हा विचित्र प्रकारचा किंवा विशिष्ट प्रकारचा धोंडा होता आणि ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्याच्या घरामध्ये ह्या घटना घडल्या होत्या की आई बाबांना एवढी गाढ झोप का लागली होती, तर कदाचित ह्या धोंड्यामुळेच ते झोपले असावेत असा त्याने तर्क लावला किंवा विचार केला. धोंड्यापासून निघणाऱ्या प्रकाशलहरी त्याच्या आईबाबांच्या व परिसरातील इतर सजीव प्राण्यांच्या मेंदूची लहरीशी जुळल्याने ते गाढ झोपेतून उठणं शक्य नव्हतं. बघा, आता इथे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते की किंवा आता जे आपण परिच्छेद वाचले त्याच्यामध्ये कळालं होतं आपल्याला की राजूचे आई बाबा एवढ्या लख्ख प्रकाशामध्ये, तेज प्रकाशामध्ये सुद्धा का झोपले होते. तर ते कशामुळे झोपले होते की त्या धोंड्या किंवा त्या दगडाच्या जे काही विशिष्ट प्रकारच्या लहरी, त्याच्यातून ज्या काही प्रकाश लहरी निघत होत्या, त्याचा परिणाम राजूचे आई बाबा आणि इतर जे काही सजीव प्राणी होते त्यांच्या मेंदूच्या लहरीशी जुळले गेले होते. आणि ह्या लहरी सजीव प्राण्यांच्या मेंदूशी जुळले गेल्यामुळे ते लोक गाढ झोपले होते आणि ते काही लवकर उठणं शक्य नव्हतं. पण त्याच वेळी काय झालं होतं की राजू स्वतः त्या वेळेस स्वप्नसृष्टीत असल्याने धोंड्यापासून निघणाऱ्या लहरी त्याच्या मेंदूशी जुळल्या नव्हत्या. म्हणजे तेव्हा तो झोपेत नव्हता, तो पूर्ण झोपलेला नव्हता. बघा, जेव्हा आपण स्वप्नसृष्टीमध्ये असतो तेव्हा आपण अर्धवट जागे असतो आणि अर्ध झोपेत असतो. म्हणजे आपण स्वप्न कधी पडतात आपल्याला की जेव्हा आपण झोपेमध्ये सुद्धा आपण विचार करत असतो किंवा आपण कल्पना करत असतो, त्यावेळेस आपल्याला ते स्वप्नमध्ये पडत असतं. त्यावेळेस कदाचित राजूच्या बाबतीत तेच झालं होतं की तो पूर्ण झोपलेला नव्हता, तो स्वप्नसृष्टीत वावरत होता. आणि त्यामुळेच त्या धोंड्यापासून निघणारे जे काही प्रकाश लहरी होते ते प्रकाश लहरी राजूच्या मेंदूशी जुळू शकल्या नाही. आणि म्हणूनच त्या महत्वाच्या क्षणी राजू झोपला नव्हता, तो जागा होता. आणि तो महत्वाचा क्षण म्हणजे कसा की रात्री तो जो काही धोंडा होता त्याच्यातून प्रखर तेज बाहेर आले होते आणि इतका तो प्रखर तेज होता की राजूची पूर्ण खोली त्याच्याने प्रकाशमय झालेली होती. आणि ह्यामुळे त्या विशिष्ट क्षणी राजू कसा जागा राहिला याचं कारण आपल्याला इथे सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या भागामध्ये आपण काय शिकलो
की जो तो नवीन प्रकारचा धोंडा राजूला सापडला होता तो सर्वसामान्य धोंड्यांपेक्षा नक्कीच निराळा होता, कारण की त्याचा दुसऱ्या दिवशी जेव्हा तो राजू आकार पाहतो तो बदललेला होता आणि वजनामध्ये पण तो जड लागत होता. हे एक कारण आहे. आणि नंतर म्हणजेच त्याचा ड्रॉवरमध्ये जो काही प्रकाश पडला होता आणि जेव्हा तो ड्रॉवरच्या बाहेर काढला तेव्हा त्याच्या तेज प्रकाशाने पूर्ण राजूची खोली उजळून गेली. आणि दुसरा म्हणजे त्याचे आई वडील अत्यंत गाढ झोपेमध्ये होत्या आणि राजू सुद्धा जसं काही स्वप्न अवस्थेमध्ये फिरत होता असं त्याला भास होत होता, भ्रम होत होता. तर ह्या सगळ्यांचा परिणाम कशामुळे झाला होता की तो गुळगुळीत आणि हाताला स्पर्शाने खरखरीत लागणाऱ्या त्या नवीन प्रकारच्या धोंड्यामुळे. आता त्या धोंड्याचा आणि सर्वसामान्य दगडांमध्ये काही फरक होता का, त्याचा अभ्यास आपल्याला जाणून घ्यायचा आहे, परंतु तो पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.